हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आपलं चिंतन अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 49 आणि त्यावरच्या माऊलींच्या ज्या ओव्या आहेत ते 982 पर्यंत आपण चिंतन केलं होतं. आणि विषय होता नैष्कर्म स्थिती, आणि त्याविषयी राहिलेल्या 2 ओव्या आपण आता पूर्ण करूया. आणि त्यानंतर श्लोक क्रमांक 50 कडे आपल्याला जावयाचं आहे. 983 आणि 984 या त्या 2 ओव्या आहेत. तिये परते काही निपजने एथ नाही, मनोनी मनिपे पाही परमसिद्धी ते. अर्जुनाला भगवंत सांगत आहेत, त्या नैष्कर्म स्थितीच्या पलीकडे या जगात काही मिळवण्याचे राहत नाही. म्हणून सर्व सिद्धीत ही नैष्कर्म सिद्धी श्रेष्ठ म्हटली जाते. पुढची 984 क्रमांकाची ओवी. परिहेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी, श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे. अर्थ, जो कोणी भाग्याचा ठेवा असलेला साधक आहे आणि जेव्हा त्याला सद्गुरु कृपेचा लाभ होतो तेव्हा ही आत्मसिद्धी म्हणजे आत्मा अनुभवत राहण्याची सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 49 आणि त्यावर माऊलींच्या विस्ताराने आणि तपशिलात सांगितलेला हा जो काही माऊलींनी विषय आहे तो या ठिकाणी पूर्ण होतो. आपल्याला आता श्लोक क्रमांक 50 ज्यामध्ये क्रमयोगाची व्याख्या आणि अर्थात सिद्धांत सांगणारा हा श्लोक आहे. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे, समासे नैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. अर्थ पाहणार आहोत आपण. हे कौन्तेया, ध्यानाभ्यासादी साधनेद्वारे वैराग्य संपन्न होऊन अंतःकरणाची पूर्ण शुद्धी होऊन आत्मसाक्षात्कार होण्याची योग्यता प्राप्त झाली आहे. अशा नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त झालेला साधक ज्ञानाची पराकाष्ठा म्हणजे परानिष्ठा असलेले ब्रह्म म्हणजे अनुभवात्मक ज्ञानाची अंतिम स्थिती म्हणजे जीवनमुक्तावस्था ज्या क्रमाने प्राप्त करून घेतो ती रीत संक्षेपाने माझ्याकडून निश्चयात्मक वृत्ती ठेवून जाणून घे. या श्लोकावर माऊलींनी अतिशय सुंदर आणि अनेक ओव्याद्वारे टीका टिप्पणी केलेली आहे आणि विषय आपल्याला समजून सांगितलेला आहे. निष्ठा ज्ञानस्य या परा हा जो श्लोकातला उत्तरार्ध आहे त्यावर माऊलींची ओवी, पहिली ओवी 985 क्रमांकाची अशी आहे. उदयताची दिन करू प्रकाशूची आते अंधारू, का दीप संगे का परू दीपुची होय. सूर्य उगवता क्षणीच अंधार जसा प्रकाशच होतो, अथवा दिव्याच्या संगतीने कापूर जसा दिवा होतो. तया लवणाची कणिका मिळत खेबो उदका, उदकची होऊनी देखा ठाके जेवी. 986.
मिठाचा खडा पाण्याला मिळाल्याबरोबर पाणीच होऊन जातो. का निद्रित चेवविलिया स्वप्नेसी निदवाया जावोनी आपण पया मिळे जैसा. 987. अथवा निजलेल्या पुरुषाला जागे केले असता स्वप्नास सहझोप नाहीसी होऊन तो पुरुष तत्क्षणी आपणच भेटतो. आपण आपणास भेटतो. पुढच्या 2 ओव्यामध्ये माऊली सिद्धांत सांगतात आणि दोन्ही ओव्या एकदम वाचणार आहे. 988 आणि 989. तैसे जया कोण्हासी दैवे गुरुवाक्य श्रवणाची सवे द्वैत गिळोनी विसंवे आपण या वृत्ते. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होऊनी उठी कवनी एकुजो. अर्थ एकत्र पाहणार आहोत. त्याप्रमाणे दैवयोगाने अर्थात पूर्वजन्मातील अभ्यासाने गुरूंनी केलेला महावाक्याचा उपदेश ऐकल्याबरोबर गुरूंच्या शब्दाकडे एकाग्रतेने जिज्ञासुत्वाने निष्ठेने प्रवाहित झालेली वृत्ती अंतर्मुख होऊन द्वैतरहित म्हणजे भेदरहित, चांचल्यरहित, संशयरहित होऊन स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी विसावते, विरून जाते. अशा रीतीने जो कोणी अधिकार संपन्न साधक आत्मरूप ब्रह्मरूप होऊन जातो. माऊली पुढच्या ओवीमध्ये अनुभव सांगतात. तयासी मग कर्म करणे हे बोली जैलची कवने आकाशा येणे जाणे आहे काही. त्या साधकाकडे आता करता भोगता होऊन कर्म करणे सुरू राहते असे कोण बरे म्हणेल. म्हणजेच करता भोगता होऊन कर्म करणे हे त्या ज्ञानी साधकाचे संपलेले असते. आकाश सर्वव्यापी असल्यामुळे त्याला दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या देशात जाणे व तेथून परत येणे या क्रिया करणे शक्य आहे काय? अर्थातच नाही. त्याप्रमाणे आत्मानुभूती प्राप्त म्हणजे ब्रह्मरूप साधकास करता भोगता होऊन कर्म करणे, लिप्त होऊन कर्म करणे, ज्या कर्माद्वारे बंधाची निर्मिती होते असे कर्म करणे संभवत नाही. अशा रीतीने त्या अधिकार संपन्न साधकाच्या ठिकाणी कर्मसन्यास घटित होतो व त्याच्या इंद्रियाद्वारे अर्थात देहादी करणाद्वारे कर्माची उभारणी होत राहते. नैष्कर्म्यता अनुभवास येत राहते. दीर्घकाल नवविधा भगवत भक्ती, इंद्रिय निग्रह, ध्यानाभ्यासाद्वारे मनाचा निरोध, निष्काम कर्मयोगाचे आचरण, विवेक वैराग्याद्वारे चित्तशुद्धी, साक्षीभाव जोपासून रागद्वेषादी द्वंद्वरहितता इत्यादी आवश्यक लक्षणांनी उपरोक्त अधिकार संपन्नता ही युक्त असते. माऊली पुढची ओवी 991 अशी सांगतात. मनोनी तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही परी ऐसे जरी हे काही नव्हे हे जया. तमोगुणाचा विलय रजोगुणात करणे, रजोगुणाचा विलय सत्वगुणात करणे, सत्वगुणाचा विलय करून गुणातीत होणे. अशा प्रकारे तम रज सत्व अशी उत्तरोत्तर शुद्धी होऊन गुणातीत झालेल्या साधकास वरील ओवीत सांगितल्याप्रमाणे नैष्कर्म्यता अनुभवास येत असते.
आणि माऊलींनी हा मुद्दा अध्याय क्रमांक 6 आणि ओवी क्रमांक 316 मध्ये कसा स्पष्ट केला पाहूया. ओवी अशी आहे. मनोनी अखरा माझी सापडे, की कानवरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी गा. अध्याय क्रमांक 6 ओवी क्रमांक 316. अर्थ पाहूया. म्हणून ही अवस्था अर्थात स्वरूपानुभूती अक्षरात म्हणजे शब्दात सापडण्याजोगी अथवा शब्दाचा कानाशी जोड घालण्यायोग्य म्हणजे ऐकण्याजोगी नाही. याचे दुसरे कारण ही अवस्था त्रिशुद्धीच्या पुढची म्हणजे नंतरची आहे. सत्व रज तम सुक्त, तम रज सत्व या उत्तरोत्तर शुद्धीनंतरची आहे. त्यामुळे त्या साधकात शुद्धीसाठी अजून काही करणे शिल्लक नसते. पण ज्यांच्या बाबतीत असे अजून झालेले नाही त्यांच्याकरता क्रमयोग साधना सिद्धीत जाण्यासाठी किंवा क्रमयोगापूर्वीचे साधनेचे टप्पे आपल्याला माऊली समजून सांगत आहेत. 992 ओवीपासून पुढे साधना सांगणारी 992 क्रमांकाची माऊलींची ओवी अशी. एरवी स्वकर्माचिने वन्ही, काम्य निषिद्धाची या इंधनी, रजतमे कीर दोन्ही जाळली आधी. त्यांनी निवृत्तीच्या पायावर प्रवृत्ती असलेले म्हणजे आतून पूर्ण निवृत्ती व बाह्यांगाने समग्रतेने प्रवृत्ती असलेले असे दैनंदिन व्यवहारातील फलाकांक्षारहिततेने, सेवाभावनेने, जबाबदारीने, साक्षीभावाने युक्त असलेल्या नियत उचित करणीय कर्माच्या अग्नीत काम्य व निषिद्ध कर्माचे इंधन ज्या रजोगुणात व तमोगुणात असते ते दोन्ही गुण आधी जाळले. पुढे ओवी क्रमांक 1010 पासून क्रमयोग सांगण्यात येणार आहे. माऊली पुढे सांगणार आहेत. तत्पूर्वीच्या पायऱ्या म्हणा टप्पे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे भूतकाळ दर्शविणारी पदे म्हणजे क्रियापदे या ओवीपासून ओवी क्रमांक 1002 पर्यंत माऊलींनी योजलेली आहेत असं लक्षात घ्यावं. बाहेरून प्रवृत्ती व आतून निवृत्ती या दोघांचा कर्माच्या बाबतीत संबंध वरील प्रमाणे आहे. ज्ञानाच्या बाबतीत या दोघांचा संबंध व त्यामुळे निर्माण होणारे सुचक्र पुढील प्रमाणे लक्षात घ्यावे. प्रवृत्ती जिज्ञासा उत्पन्न करते म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचा संग्रह करते व निवृत्ती आत्मानुभूतीला कारण होते. पुढची 993 क्रमांकाची ओवी. पुत्र वित्त परलोकू, ययातिहीचा अभिलाखू, घरी होय पायकू, हेही झाले. वैराग्याची म्हणजेच अनसक्तीची मात्रा अर्थात परिसीमा. ऐहिक परिग्रहापैकी महत्त्वाचे असलेले पुत्र व वित्त आणि अमृत अप्सरा इत्यादी पारलौकिक या तिन्हींची म्हणजे सुख मिळते म्हणूनची अभिलाषा हिचे घरी चाकर होणे हेही झाले आहे. अभिलाषेने चाकर व्हावे या शब्दाच्या योजनेद्वारे माऊलींनी इच्छा आशा अपेक्षेच्या निग्रहाची मात्रा म्हणजे परिसीमा, अनासक्तीची मात्रा, निसंगत्वाची मात्रा,
वैराग्याची मात्रा किती पाहिजे हे लक्षात आणून दिले आहे. माऊली म्हणतात, अभिलाषेचे साधकाच्या घरी चाकर होणे झाले आहे. अर्थात साधकास अनासक्ती वैराग्य पूर्णतः साध्य झाले आहे. आता पुढच्या ओवीमध्ये साधना सांगितली आहे. प्रत्याहार तीर्थाची उपमा कशा पद्धतीनं माऊली सांगतात. 994 क्रमांकाची ओवी. इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती, तिये प्रत्याहार तीर्थी न्हानिली कीर. धर्म म्हणजे धर्म आणि अधर्म, विचारा अभावी म्हणजेच विवेका अभावी, निग्रहा अभावी इंद्रिये म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये व मन निषिद्ध विषयात रमून विटाळली होती. त्यांना विषयपरांमुखता रूप प्रत्याहार तीर्थात स्नान घालून पवित्र केले. माऊलींनी अष्टांग योगातील प्रत्याहार या अंगाचे, या साधनेचे महत्त्व तीर्थाची उपमा देऊन अधोरेखित केले आहे. त्या इंद्रियास संबंधित असलेला विषय अनुकूल वाटला की चित्त क्षणिक स्थिरतेस पाहून आत्मसुख अनुभवास येते, पण ते सुख विषयात असल्याचे भोगता भ्रमाने समजतो व या प्रक्रियेने ते इंद्रिय त्यांच्या विषयात रमत असते. उदाहरणार्थ, सुंदर स्त्री दिसल्याने नेत्र तेथे रमतात. तसेच इतर ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रियेही व मन हे निषिद्ध विषयात रमत असतात. जितकी व्यसने, वाईट सवयी आहेत, मग ते तंबाखू असो, सिगारेट असो, जुगार असो, अपेयपान असो, अभक्षभक्षण असो, वेश्यागमन असो इत्यादी, ती येथे लक्षात घ्यावीत. अशा रीतीने विटाळलेली इंद्रिये प्रत्याहार तीर्थात नाहू घालून पवित्र केली, शुद्ध केली. अष्टांग योगात अर्थात पातंजल योग दर्शनात सर्व साधना साधनापाद या प्रकरणात आहेत. त्यातील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी या 8 अंगापैकी 5व्या क्रमांकावर असलेल्या प्रत्याहार या साधनेवर फक्त 2 सूत्रे आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत. आपण त्याचं चिंतन करणार आहोत. प्रत्याहार, त्याची व्याख्या कुठून? पातंजल योगदर्शन मधून. पातंजल योगदर्शनात साधनापाद या नावाचं एक प्रकरण, त्याचा क्रमांक 2, आणि या साधनापाद प्रकरणातील म्हणजे प्रकरण 2 मधील श्लोक क्रमांक 54 आणि 55 आपण पाहणार आहोत. स्वविषया संप्रयोगे चित्तस्वरूपानुकार इवेंद्रियानाम प्रत्याहार. हे झालं 54 क्रमांकाचं सूत्र. आता 55 क्रमांकाचं सूत्र. ततः परमा वश्यतेंद्रियानाम. परत वाचू. ततः परमा वश्यतेंद्रियानाम. 55वं सूत्र. दोघांचा अर्थ एकत्र बघूया. वरील दोन्ही सूत्रांचा एकत्रित भावार्थ असा आहे. चित्त दुसरीकडे असेल तर डोळ्याने व्यक्ती पाहूनही ती दिसत नाही. हा सर्वांचा अनुभव आहे. अर्थात इंद्रियाचा विषयाशी संपर्क येणे पुरेसे नसून
चित्त बहिर्मुख राहून चित्त विषयाच्या ठिकाणी असावे लागते, हा सर्वांचा अनुभव आहे. चित्ताने इंद्रियाद्वारा विषय ग्रहण करणे हा चित्ताचा विषयाशी होणारा संप्रयोग होय. संप्रयोग घडू न देणारी चित्ताची स्थिती म्हणजे असंप्रयोग. इंद्रियाचा त्यांच्या विषयाशी संस्पर्श घडला तरी तिकडे चित्त जाऊ न देण्याचा अभ्यास म्हणजे प्रत्याहाराचा अभ्यास. विषय उपलब्ध असला, निमित्त उत्पन्न झाले तरी चित्ताला तिकडे न जाऊ देऊन इंद्रिये स्वाधीन राखणे म्हणजे प्रत्याहार. मग माऊली सोपं कसं करतात पाहूया. याच अध्यायात पुढे येणारी ओवी क्रमांक 10 से 15 पाहूया. साधना सांगणारी माऊलींची पुढे येणारी ओवी क्रमांक 10 से 15 अशी आहे. ते रश्मी जाळ काढलेया मृगजळ जायलया, तैसे वृत्तिरोधे तया पाचाही केले. संध्याकाळ झाल्यामुळे, ढग आल्यामुळे सूर्यकिरणाचे समुदाय दूर झाले असता मृगजळ जसे आपोआप नाहीसे होते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या वृत्ती निरोधाद्वारे त्या साधकाने शब्दादी पंचविषयाचा निरास साधलेला असतो. मृगजळाच्या ठिकाणी पडलेली सूर्यकिरणे व्यावर्तनाने नेत्रगोलात येतात, त्यामुळे मृगजळाची निर्मिती होते असे भौतिकशास्त्र सांगते. सारांशाने मृगजळाच्या ठिकाणी सूर्यकिरणे पोचूच दिली नाही तर मृगजळ निर्माण होत नाही. त्याप्रमाणे वृत्ती विषयापर्यंत पोचूच दिली नाही तर विषय संयोगाद्वारे होणाऱ्या आवेगाची निर्मितीच थांबते व पंचविषयाचा निरास होतो. आता पुन्हा आपण परत येऊ पातंजल योग दर्शनातील सूत्र 54 आणि 55 यावर आपण बोलत होतो. आता या प्रत्याहार म्हणजे इंद्रिये स्वाधीन राखणे या अभ्यासाने इंद्रियाचा विषयांच्या आहारी जाण्याचा स्वभाव बदलतो व इंद्रियेसुद्धा चित्ताप्रमाणे अंतर्मुख होतात. इंद्रियाचा आहार त्याच्या विरुद्ध तो प्रत्याहार. अशा युक्तीनेही प्रत्याहार या साधनेचे वर्म लक्षात ठेवता येईल. चांगला घोडा जसा त्रास न देता सारथ्याच्या अधीन होऊन राहतो, त्याप्रमाणे प्रत्याहाराच्या अभ्यासानंतर इंद्रिये साधकाच्या पूर्णतः अधीन होऊन राहतात. आता हा प्रत्याहार कर्मयोगाच्या आचरणासाठी पूरक ठरतो. प्रत्याहाराच्या साधनेमध्ये इंद्रियांना बोथट करणे, इंद्रियांची क्षमता कमी करणे अपेक्षित नाही. मग पंचेंद्रियापैकी डोळ्याचा दृश्याशी संबंध आला की पूर्वायुष्य, स्मृती किंवा अनुभवाशी तुलना होऊन चांगले वाईट अशा कोणत्या तरी द्वंद्वाद आधारे विचार शृंखला सुरू होते. विचारांचा, शब्दांचा प्रवाह किंबहुना धबधबा सुरू होतो. तो होऊ द्यावयाचा नाही. दृश्य समग्रतेने पहावयाचे, पण साक्षीभावाने. आपोआप सुरू होणारा, सतत सुरू राहणारा शब्दप्रवाह नियंत्रणात ठेवावयाचा आहे. ज्यावेळेस विचार करणे गरजेचे आहे तेव्हा तो करावयाचाच आहे. आपोआपचा विचार प्रवाह चाकोरीबद्धतेतून होत असतो. तो थांबला की
केला गेलेला विचार हा सर्जनशीलतेचा प्रत्यय अनुभवास आणून देतो, निर्णयात अचूकता आणून देतो. इतकेच नाही तर तो विचार सर्वांना भावतो, सुखावतो. अशा रीतीने प्रत्याहार कर्मयोगाच्या आचरणासाठी पूरक ठरतो. साधकाची इच्छा असेल तरच इंद्रिये विषयाभिमुख होतात आणि निग्रह मनातेचाच ती इंद्रिये अनुकूल व उपलब्ध विषयापासून निवृत्त देखील होतात. हे साधले म्हणजे प्रत्याहार साधला असे समजावे. इंद्रियाची विषयाकडे धाव घेण्याची प्रवृत्ती निर्बल झाल्यामुळे उत्तेजक, उद्युक्त करणारी विषय सामग्री म्हणजे बाह्यनिमित्त साधकाच्या चित्तात चांचल्य निर्माण करू शकत नाही. चित्ताची अशी स्थिरता ध्यानाभ्यासासाठी आवश्यक आहे व ध्यानाभ्यासाने चित्त स्थिर होते. हे सुचक्र प्रत्याहाराने साध्य होते असे प्रत्याहाराचे महत्त्व आहे. त्यामुळे माऊली प्रत्याहारास तीर्थक्षेत्राची उपमा देऊन म्हणतात, विटाळलेल्या इंद्रियांना म्हणजे विषयाकडे धावण्याची प्रवृत्ती झालेल्या इंद्रियांना प्रत्याहार तीर्थात न्हाऊ घालून म्हणजे प्रत्याहाराच्या अभ्यासाने इंद्रिये शुद्ध केली. मनासहित इंद्रियांचा स्वभाव बदलून टाकला. किती सुंदर विचार, किती सोपा करून सांगितला गेला आहे. पुढच्या ओवीमध्ये माऊली साधना सांगतात. ओवी क्रमांक 995. आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी सकळ, घेऊनी केले अढळ वैराग्य पद. रजस्तोमल जाळून धृती संपन्न होणे म्हणजे काय आपण समजून घेऊया. ओवी क्रमांक 992 मध्ये निरूपण केल्याप्रमाणे स्वकर्माच्या अग्नीत साधकाचे रजस्तोमल म्हणजे रजोगुण आणि तमोगुण आता जाळून झालेले आहेत. त्या स्वकर्माचे म्हणजे स्वधर्माचरणाचे फल ईश्वराला अर्पण करून वैराग्य धारणेसाठीचे बळ म्हणजे धृती ईश्वराकडून प्रसाद रूपाने मिळवून विवेक व साधनेच्या सातत्याने वैराग्यपद अढळ केले. अर्थात अखंड वैराग्य प्राप्त करून घेतले. धर्माचरणाच्या फलात रजस्तमोमल नष्ट होण्याचे, सत्वगुण वाढून चित्तशुद्धी होण्याचे फलही अंतर्भूत आहे. स्वकर्माची उभारणी होत असताना तसेच फलाकांक्षा न ठेवता जसे जसे व जेव्हा जेव्हा फल दृष्त्युत्पत्तीस येते त्या त्यावेळी सेवाभाव जागृत ठेवून फल ईश्वराला प्रेमभक्तीने अर्पण करावयाचे आहे. ज्यावेळेस फलाकांक्षा मनात येणेच थांबते त्यावेळी ईश्वरी प्रसादाने वैराग्य साधनेचे बळ मिळते. धारणा शक्ती धृती प्राप्त झालेली आहे. अखंड वैराग्याची प्राप्त झालेली आहे हे कळते, लक्षात येते. 996 क्रमांकाची ओवी अशी आहे. ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी, ते सामुग्री की पुरी मेळविली. ज्ञानाच्या ज्या उत्कर्षाने आत्मसाक्षात्कार होईल त्या उत्कर्षाच्या प्राप्तीची ही सर्व सामुग्री वर सांगितलेल्या साधना करून त्याने खरोखर मिळविली. आणि त्याची समयी सद्गुरु भेटले पाही, तेवीची तिही काही वंचिजेना. 997.
आणि त्याच वेळी सद्गुरू भेटले व त्यांनी प्रसन्न मनाने काहीही हातचे राखून न ठेवता मार्ग दाखवून ज्ञानोपदेश केला. परी वोखद घेत खेवो, काय लाभे आपला ठावो. का उदय जताची दिवो, मध्यान्ह होय. 998. परंतु औषध घेता क्षणीच रोगाची निवृत्ती होऊन, म्हणजे आपली मूळची आरोग्याची स्थिती प्राप्त होते काय, अथवा दिवस उगवता क्षणीच मध्यान्ह काल होतो काय. पुढच्या ओळीत काय सांगतात बघू. सुक्षेत्री आणि ओलटे, बीजही पेरिले गोमटे. तरी अलोट फळ भेटे, परी वेळे की गा. 999. ओल असलेल्या चांगल्या शेतात चांगले बीज पेरले तर अपार फळ लगेच मिळेल का, ते काही कालानंतर मिळते. पुढची 1000 क्रमांकाची ओवी. जोडला मार्गू प्रांजळू, मिणला सुसंगाचाही मेळू. तरी पाविजे वाचुनी वेळू, लागेच की. सोपा प्रांजळ मार्ग उपलब्ध म्हणजे तयार झाला आणि चांगल्या संगतीचा योग जुळून आला तर मुक्कामाला पोहोचणे सोपे आणि सुखकर होईल. परंतु त्यासही काही काळ जावा लागतो. आणि आता 101 क्रमांकाची 1001 क्रमांकाची ओवी. तैसा वैराग्य लाभू झाला, वरी सद्गुरू ही भेटला. जीवी अंकुरो फुटला विवेकाचा. त्याप्रमाणे वैराग्याची प्राप्ती झाली, शिवाय सद्गुरूंच्याही भेटीचा योग प्राप्त झाला व त्यामुळे अंतःकरणात आत्मानात्म विवेकाचा अंकुरही फुटला. मग काय झालं ते पुढच्या सत्रामध्ये माऊली काय सांगतात ते आपण बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता त्यासाठी आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करावयाचं आहे आणि त्यासाठी सुखासनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ आणि साक्षी भावानं आलेल्या विचाराकडे पाहायचं आहे, जेणेकरून तो विचार संपून जावा, विरून जावा आणि असा अनुभव आपल्याला माऊलीच्या कृपाप्रसादानं लवकर प्राप्त हो. म्हणून माऊलींचा आपला सिद्ध मंत्र आपण त्याचा उच्चार करूया आणि 20 मिनिटाचं ध्यान करूया. माझी माऊली.